सोलार पॉवर रिन्युएबल एनर्जी सिस्टम मधला तिसरा लेसन आहे सोलार इलेक्ट्रिक सिस्टम. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह उद्दिष्टे काय बघूया. या धड्याच्या शेवटी आपण सौर ऊर्जा परिभाषित करू शकाल. दुसरा उद्दिष्ट आहे सौर विद्युत प्रणालीच्या ब्लॉक आकृतीचे वर्णन करण्यास सक्षम असाल. नंतर सौर विद्युत प्रणालीच्या घटकाबद्दल थोडक्यात समजावून सांगण्यास सक्षम असाल. नेक्स्ट आहे सौर विद्युत प्रणालीच्या प्रकाराबद्दल चर्चा करू शकाल. नेक्स्ट सौर विद्युत प्रणालीच्या आकाराबद्दल चर्चा करू शकाल. आणि शेवटी सौर विद्युत प्रणालीचे फायदे आणि तोटे सूचीबद्ध करू शकाल. तर अशा पद्धतीने सोलार इलेक्ट्रिक सिस्टम मधले काय ऑब्जेक्टिव्ह आहेत, काय उद्दिष्टे आहेत, त्याचा अभ्यास आपण या लेसन मध्ये करणार आहोत. तर सोलार पॉवर is the conversion of sunlight into electricity either directly using photovoltaic cell or indirectly using concentrated solar power. तर डायरेक्टली सोलार पॉवरचा वापर तुम्ही डायरेक्टली त्याच्या वीज निर्मितीसाठी फोटोव्होल्टॅइक्सचा वापर करू शकता आणि त्याचा उष्णतेचा वापर करून वीज निर्मितीसाठी सुद्धा त्याचा वापर करू शकता, ज्याला इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या कॉन्सन्ट्रेटेड पॉवर सप्लाय, केंद्रित सोलार पॉवर. त्याची आपण डिटेल्स पुढे बघणार आहोत. तर त्याच्यासाठी पद्धत कशी वापरली जाते, सोलार पॉवर वर्किंग प्रिन्सिपल्स, सोलार हिटिंग प्रिन्सिपल्स. त्याच्यामध्ये पहिल्यांदा कलेक्शन, तो उष्णता कलेक्ट करणार, सोलार पॉवर कलेक्ट करणार, त्याला स्टोर करणार आणि त्याला डिस्ट्रीब्युशन करणार. त्याचं म्हणजे जिथं तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी तो तुम्हाला देणार. म्हणजे आता समजा उष्णताचा वापर केलेला असेल तर तो गरम पाणी तयार करण्यासाठी गरम पाणी करून देणार, किंवा तुम्हाला त्या ऊर्जेचा वापर वीज निर्मिती करण्यासाठी करायचा असेल तर वीज निर्मिती करून तुम्ही डायरेक्टली ग्रीडला देऊन तुम्ही त्याचं डिस्ट्रीब्युशन करू शकता. तसंच कलेक्शन, स्टोरेज आणि डिस्ट्रीब्युशन. लक्षात आलं का? कलेक्शन, स्टोरेज आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजेच तुम्ही वितरण करू शकता जिथं तुम्हाला सौर ऊर्जेची गरज आहे. आता व्हिडिओ फॉर्म मध्ये जर आपण बघूया, तर युझिंग हीट एनर्जी फ्रॉम सन टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी अँड हिटिंग. म्हणजे उष्णता, सूर्याचं उष्णता वापरून आपण त्याच्या इलेक्ट्रिसिटी, विद्युत सप्लाय तयार करण्यासाठी सुद्धा वापरू शकता आणि हिटिंग साठी सुद्धा वापरू शकता. तर कशी वापरली जाते ते आपण पाहूया. तर हिटिंग सोलर थर्मल सिस्टम मध्ये दोन प्रकार आहेत, एक पॅसिव्ह और ऍक्टिव्ह. पॅसिव्ह और ऍक्टिव्ह. आता पॅसिव्ह सिस्टम मध्ये कोणतेही मुव्हिंग पार्ट्स, कोणतेही फिरणारे पार्ट्स नाहीत. तर पॅसिव्ह कॉम्पोनंट्स कुठले कुठले आहेत? पॅसिव्ह सिस्टम मध्ये सोलार ओव्हन आहे आणि ग्रीन हाऊस आहे. सौर ऊर्जेचा वापर ग्रीन हाऊस साठी केलेला आहे आणि सोलार ओव्हन साठी केलेला आहे. म्हणजे तुम्ही या सोलार किंवा सूर्यकिरणाचा वापर तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी वापरू शकता अशा सोलार ओव्हनच्या साह्याने, आणि ग्रीन हाऊसचा वापर करू शकता या सौर ऊर्जेच्या साह्याने. म्हणजे सौरचं जे उष्णता आहे त्याचा वापर तुम्ही ग्रीन हाऊस मध्ये त्याचा वापर करू शकता. त्याला पॅसिव्ह म्हणतात. दुसरा आहे ऍक्टिव्ह सिस्टम, ज्याच्यामध्ये मुव्हिंग पार्ट्स असतात. मुव्हिंग पार्ट्स म्हणजेच काय, त्याच्यामध्ये मोटर वापरलेलं असते पाणी फिरण्यासाठी आणि तुम्हाला सर्क्युलेट करण्यासाठी किंवा वितरण करण्यासाठी. सौर ऊर्जेचा वापर करून, सौर उष्णतेचा वापर करून या पॅनलवर ज्या वेळेला सौर किरणे पडतात तर त्यावेळेला त्याच्यामध्ये आतमध्ये असलेले जे पाणी आहे त्या आतमध्ये त्या पॅनलमध्ये पाणी फिरत असते आणि पाणी काय होते, ह्या उष्णतेच्या साह्याने पाणी गरम होते आणि पाणी तुमच्या घरामध्ये तुम्ही त्याला वितरण करू शकता. तर घरामध्ये जे आपण पाणी गरम करण्यासाठी असा जो सोलार पॅनल वापरलेला असते तर ह्याला ऍक्टिव्ह सोलार सिस्टम म्हणतात. ऍक्टिव्ह सोलार सिस्टम. तसंच तुम्हाला वीज निर्मितीसाठी समजा तुम्हाला या सौर ऊर्जेचा वापर करायचा आहे तर त्याला आपण काय म्हणतोय, फॉर इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन, वीज निर्मितीसाठी त्याला CSP म्हणतात, कॉन्सन्ट्रेटेड सोलार पॉवर. कॉन्सन्ट्रेटेड सोलार पॉवर त्याला शॉर्ट मध्ये CSP म्हणतात. तर त्याचा वापर कसा केला जातो सूर्यकिरणांचा, तर सूर्यकिरण या रिफ्लेक्टरवर पडतात, या परावर्तित करतात, या आरशेवरनं डायरेक्टली याच्यावर एकंदरीकरण केलं जातं
आणि हे सगळे किरणे या इथं एकत्र केल्यानंतर परत त्याला सेम जसं आपण मागा वीज निर्मिती कशी केली जाते स्टीमच्या साह्याने किंवा वाफेच्या साह्याने, तर स्टीम ड्रमच्या साह्याने तिथं पाणी जास्त प्रमाणात गरम करून वाफ तयार केली जाते आणि वाफेच्या साह्याने टर्बाईन फिरवलं जातं. टर्बाईन फिरलं तर तुमचा जनरेटर फिरतो आणि जनरेटर मग काय करते, आलेला जो टर्बाईनच्या साह्याने तुम्ही डायरेक्टली जनरेटर फिरवलं जातं आणि जनरेटर काय करतो मग डायरेक्टली वीज निर्मिती करते आणि तो डायरेक्ट कुठं दिलाय टू द ग्रिड, डायरेक्टली तुम्ही त्याला वितरण करण्यासाठी ग्रिडला दिलेलं आहे. मग या ठिकाणी तुमची यांत्रिक ऊर्जेच विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं. यांत्रिक ऊर्जा निर्माण करण्यासाठी वाफ तयार केली जाते आणि वाफ तयार करण्यासाठी काय केलं जातं, हे सगळे जे उष्ण सूर्यापासून येणारे जे किरण आहेत त्या किरणांना एका ठिकाणी एकत्र केलं जातं आणि एकत्र करून तुमच्या या स्टीम ड्रम मध्ये एकत्र करून त्याला गरम पाणी करून जास्त प्रमाणात गरम करून त्याचं वाफ तयार केले जाते, स्टीम तयार केले जाते आणि स्टीमच्या साह्याने असे टर्बाईन्स फिरवले जातात. मागच्या तासामध्ये मी तुम्हाला दाखवले टर्बाईन्स कसे असतात. तर टर्बाईन्स फिरवले जातात आणि टर्बाईन्सला जनरेटर जोडलेलं असते आणि जनरेटर मग काय करते, तुमचा यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करते आणि हे डायरेक्टली तुमच्या ग्रिडला जोडलेलं असते. वितरण डायरेक्टली तुमच्या घरामध्ये दिलं जातं. अशा पद्धतीनं तुम्ही, आणि हे जिथं जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश आहे त्याच ठिकाणी अशा सीएसपीचा वापर केला जातो. आता हे तुम्हाला चित्र याच्यावर दिसत असेल की वाळवंट एरियामध्ये जास्त प्रमाणात तुम्हाला सूर्यप्रकाश जास्त दिवस जास्त वेळ तुम्हाला पाहायला मिळते, म्हणजेच तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीचे सीएसपीचा वापर करू शकता. याचा वापर बघा वाळवंट क्षेत्र जिथे जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध आहे केला जातो. तर अशा पद्धतीचा जो पॉवर आहे तो क्लीन अँड रिन्युएबल आहे, स्वच्छ आणि नूतनीकरण आहे, नूतनीकरण योग्य आहे, स्वच्छ आणि नूतनीकरण योग्य. तसंच लो मेंटेनन्स, सिंपल टेक्नॉलॉजी आणि नो मुव्हिंग पार्ट्स, कोणत्याही प्रकारचं मुव्हिंग पार्ट्स यामध्ये नाही. अशा पद्धतीने तुम्ही सोलार पॉवर कसा जनरेट केला जातो कॉन्सन्ट्रेटेड प्रमाणे आणि सौर ऊर्जेचा वापर कसा केला जातो वीज निर्मितीसाठी. आता आपण बघूया कॉम्पोनंट्स ऑफ सोलार इलेक्ट्रिक. सौर इलेक्ट्रिकचे घटक, तर त्याच्यामध्ये मेन तर तुमचा सिस्टम फोटोव्होल्टाइक मॉड्यूल आहेच. अशा पद्धतीचं मागच्याच तासामध्ये झाले. असा सोलार मॉड्यूल लागणार आहे तुम्हाला की ज्याच्यावर तुमचा सूर्यप्रकाश पडल्यानंतर सूर्यप्रकाशाचं रूपांतर डीसी सप्लाय मध्ये केलं जातं आणि एक सेल तुमचा 0.5 व्होल्ट डीसी जनरेट करणार आहे आणि असे मॉडेल्स 1.5 पेक्षा जास्त आउटपुट व्होल्टेज तुम्हाला डीसी व्होल्टेज आउटपुट देणार आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला लागणार आहे सोलर मॉड्यूल, नंतर तुमचं लागणार आहे चार्ज कंट्रोलर. चार्ज कंट्रोलर मोस्टली आता सध्या MPPT या मॉडेलचा वापर केला जातो, म्हणजे मॅक्झिमम पॉवर पॉइंट ट्रॅकर. या MPPT चार्ज कंट्रोलरचा जास्त करून वापर केला जातो. जे सोलर पॅनल मधनं येणारा जो डीसी आहे डायरेक्टली या चार्ज कंट्रोलर दिलं जातं. नंतर त्याचं डीसी डायरेक्ट बॅटरी चार्ज साठी वापरलं जातं किंवा डीसी वर चालणारा लोडचा वापर केला जातो, डायरेक्ट त्याला पण देऊ शकता तुम्ही. आणि प्लस तुम्ही इथं USB पोर्ट दिलेले आहेत की डायरेक्टली तुम्ही मोबाईल चार्जिंग पण या MPPT चार्ज कंट्रोलरच्या साहाय्याने तुम्ही करू शकता. तर मॉड्यूल लागणार, तुमचा चार्ज कंट्रोलर लागणार, नंतर तुम्हाला बॅटरी लागणार, असे लीड ऍसिड बॅटरीज लागणार. हाय करंट रेटिंग, जेवढा जास्त करंट रेटिंगचा वापराल तेवढा तुम्हाला बॅकअप जास्त देणार आहे. तसंच इन्व्हर्टर लागणार. इन्व्हर्टर कशासाठी, तर तुम्हाला डीसीचा परत एसी मध्ये रूपांतर करण्यासाठी असे इन्व्हर्टर सुद्धा तुम्हाला लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला 4 गोष्टी या ठिकाणी लागणार की पहिला तुमचा सोलार मॉड्यूल लागणार आहे, नंतर तुमचा चार्ज कंट्रोलर लागणार आहे, चार्ज कंट्रोलर, नंतर तुमचा बॅटरी लागणार आहे, लीड ऍसिड बॅटरी, आणि तुमचा इन्व्हर्टर लागणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 4 वस्तू उपलब्ध झाले की तुम्ही सोलार पॅनल आहे तुम्ही तिथं उभा करू शकता, वीज निर्मिती करू शकता. आता याच्यामध्ये सोलार इलेक्ट्रिक सिस्टम मध्ये किती प्रकार आहेत, तर सोलार इलेक्ट्रिक सिस्टम मध्ये 2 प्रकार आहेत, ऑफ ग्रिड आणि ऑन ग्रिड, किंवा त्याला ग्रिड टाईड सिस्टम सुद्धा म्हणतात. तर ऑफ ग्रिड सिस्टम म्हणजे काय, ऑफ ग्रिड सिस्टम म्हणजे काय,
की ऑफ ग्रिड सिस्टम मध्ये अशी एक पद्धत असते की तुम्ही समजा मॉड्यूल वापरले, सोलार सूर्यकिरणे डायरेक्टली याच्यावर पडणार आणि डायरेक्टली जो डीसी आहे तो डायरेक्टली डीसी लोडला जोडलेला आहे. म्हणजे इथं मध्ये आधी कुठलाही चार्जिंग प्रकार नाहीये, डायरेक्टली डीसी जो आहे डीसी लोडला दिलेला आहे. मग या ठिकाणी डायरेक्टली सूर्यप्रकाश येणार मॉड्यूलवर, सोलार मॉड्यूलवर आणि डायरेक्टली तुम्ही डीसी लोडला जोडणार आहे. दुसरी पद्धत त्याच्यातला ऑफ ग्रिड, हे सगळे ऑफ ग्रिड मधलं आहे, हे ऑफ ग्रिडचाच प्रकार आहे. ऑफ ग्रिड मधला अजून एक प्रकार असा आहे की सौर किरणे इथे येतात, तुम्ही तिथं एसी लोड साठी आता इन्व्हर्टरचा वापर करणार आहे. इथं तुम्ही इन्व्हर्टरचा वापर केलेला नव्हता, डायरेक्टली डीसी लोडला जोडलेला आहे. म्हणजे तुम्ही इथं एसी लोड जोडू शकत नाही, एसी वर चालणारं उपकरण तुम्ही इथं वापरू शकत नाही. पण इथं तुम्ही समजा मध्ये इन्व्हर्टर वापरला तर मॉड्यूलच्या पुढे डीसीचा परत एसी मध्ये रूपांतर करून तुम्ही या ठिकाणी एसी लोडचा वापर करू शकता. म्हणजेच तुम्ही एसी लोड या ठिकाणी इन्व्हर्टरच्या साहाय्याने तुम्ही आउटपुट घेऊ शकता. तसंच तुम्ही याच्यामध्ये समजा तुम्हाला अजून एक्स्ट्रा बॅटरी वापरून आता या ठिकाणी हे जे तुमचे जे ऑफ ग्रिड आहेत हे फक्त काय होणार आहे, दिवसा चालणार. हा सुद्धा जो आहे तो फक्त दिवसा चालणार. म्हणजे दिवसभर जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत हे असे चालणार की सूर्यप्रकाश येतोय, पीव्ही मॉड्यूल त्याचा डीसी मध्ये रूपांतर करणार, मग या ठिकाणी डीसी मध्ये डायरेक्टली तुम्ही लोड डीसी ला जोडाल. म्हणजे हे आउटपुट डीसी ला जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत, नंतर सूर्यप्रकाश जोपर्यंत आहे तोपर्यंत तो इन्व्हर्टरला देणार, डायरेक्ट डीसीचा एसी मध्ये रूपांतर होणार, आउटपुट मिळणार. पण तो समजा तुम्हाला लाईट प्रकाश रात्रीच्या वेळेला काहीच नाहीये, प्रकाश काहीच नाही, अशा वेळेला काय करणार? मग दिवसभर तुमचं कंटिन्यू चालू राहील, पण तो रात्रीसाठी तुम्ही एक बॅकअप बॅटरी तुम्हाला वापरावं लागणार आहे. बॅटरी काय करावं लागणार आहे, तुम्ही डीसी डायरेक्टली तुम्ही चार्ज कंट्रोलच्या साह्याने बॅटरी चार्ज करावं लागणार आहे. मग रात्रीच्या वेळेला तो बॅटरी काय करणार, डीसीचा परत इन्व्हर्टरला देऊन तुम्ही एसी लोड त्याच्यावर चालू शकता, किंवा डायरेक्टली तुम्ही डीसी लोड पण देऊ शकता. म्हणजे याच्यामध्ये ऑफ ग्रिड सिस्टम मध्येच बॅटरी, विदाउट डीसी आणि विथ डीसी दिलेला आहे ह्या ब्लॉक डायग्राम मध्ये. म्हणजे इथं तुम्ही डायरेक्टली डीसी लोड जोडू शकता याच्यामध्ये विथ डीसी मध्ये, आणि हे विदाउट डीसी मध्ये इथं तुम्ही डायरेक्टली तुम्हाला डीसी लोड जोडायचं असेल तिथं ह्या ब्लॉक डायग्राम मध्ये दाखवलेलं नाही. इथं तुम्ही डायरेक्टली डीसी लोड या ब्लॉक डायग्राम मध्ये दाखवलेला आहे की तुमचा पीव्ही मॉड्यूल मधला आलेला डायरेक्टली तुम्ही इथं आउटपुट डीसी लोडला जोडू शकता. तर हे सगळे ऑफ ग्रिड आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही रात्रीच्या वेळेला सुद्धा बॅटरी मधले जो स्टोअर झालेली जी एनर्जी आहे डीसी सोर्स, ते तुम्ही त्याला इन्व्हर्टरला दिलं की तो डीसीचा एसी मध्ये रूपांतर करून आउटपुट तुम्ही एसी वर चालणाऱ्या उपकरणाला देऊ शकता. तसंच इथं सुद्धा आहे तोच ब्लॉक डायग्राम, फक्त एक्स्ट्रा या ठिकाणी काय दाखवलंय की डायरेक्टली तुम्हाला डीसी लोडला जोडायचं असेल तर इथनं ते डीसी लोड साठी सुद्धा एक डायरेक्ट वायर काढलेलं आहे की डीसी वर चालणारे उपकरण तुम्ही डायरेक्टली इथं जोडू शकता. तर हे सगळे जे ब्लॉक डायग्राम आहेत ते सगळे ऑफ ग्रिड सिस्टम साठी वापरलेले आहेत. नंतर आहे ह्याच ऑफ ग्रिड सिस्टम मध्ये समजा हे सगळे खराब झालं, ह्या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम आला, सूर्यप्रकाश नाही, नंतर बॅटरी पण व्यवस्थित कार्य करत नाही, त्यावेळेला तुम्ही जनरेटरचा वापर करून तुम्ही बॅकअप घेऊ शकता. म्हणजे जनरेटर किंवा इथं तुम्ही जनरेटर तुम्ही डायरेक्टली लोडला देऊ शकता, डायरेक्टली तुमचं जनरेटर एसी जनरेट करणार आहे, किंवा तुम्ही जनरेटर मधनं एसीचा डीसी मध्ये रूपांतर करून बॅटरी स्टोअर करून परत डीसीचा एसी मध्ये करू शकता. म्हणजे समजा जनरेटर मधला समजा तुमचा जो डिझेल किंवा पेट्रोल वर चालणारे जे जनरेटर असतील, मग ते समजा तुमचं इंधन संपलं असेल, मग अशा वेळेला तुम्ही एसीचा डीसी करून बॅटरी स्टोअर केलं की बॅटरीचं स्टोअर काय होणार आहे, चार्ज पण होणार आहे आणि प्लस तुमच्या लोडला पण जाणार आहे. मग आता समजा ह्याचं इंधन संपलं तुमच्या जनरेटरचा, तर बॅटरी स्टोअर झालेला असेल तर बॅटरी चार्ज झालेला तो इन्व्हर्टरला दिला, डीसीचा एसी मध्ये कन्वर्ट करणार आणि डायरेक्टली तुम्ही त्याला लोडला जोडू शकता. म्हणजे जनरेटर बॅकअप असलेलं पण ऑफ ग्रिड सिस्टम मध्ये वापरलेलं असतंय. तुम्ही याचं जरा थोडंसं याच्यामध्ये चित्र स्वरूपात पाहू शकता की ऑफ ग्रिड सिस्टम मध्ये काय केलेलं आहे बघा. ऑफ ग्रिड सिस्टम मध्ये सोलर पॅनल आहे, इन्व्हर्टर आहे, बॅटरी आहे. जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत तो डीसीचा एसी मध्ये रूपांतर करण्यासाठी इन्व्हर्टर वापरला, इन्व्हर्टर एसी तयार करणार, डायरेक्टली घरामध्ये देणार. म्हणजे घरामध्ये दिला की डायरेक्ट तुमचा एसी आपल्या घरामध्ये उपलब्ध होणार आहे. आणि त्याच वेळेला तो बॅटरी चार्ज पण करणार आहे. ज्या वेळेला रात्रीच्या वेळेला काय होणार आहे, प्रकाश तुम्हाला सोलर पॉवर पॅनलवर मिळणार नाही, अशा वेळेला बॅटरी काय करणार, आता डीसी इन्व्हर्टरला देणार, मग डीसीचं रूपांतर परत एसी मध्ये होणार आणि तुम्हाला घरामध्ये त्याचा उपलब्ध होणार आहे. परंतु
हे दोन्ही पण समजा प्रॉब्लेम झाला, सूर्यप्रकाश पण नाही, बॅटरी पण खराब झालेली आहे, अशा वेळेला तुमचा बॅकअप म्हणून जनरेटरचा वापर करावा लागणार आहे. तर ह्याला म्हणतात ऑफ ग्रिड सिस्टम. तर ही पहिली पद्धत झाली ऑफ ग्रिड सिस्टम. दुसरी पद्धत आहे ग्रिड टाईड सिस्टम किंवा ऑन ग्रिड सिस्टम. ऑन ग्रिड सिस्टम मध्ये काय एक्स्ट्रा केलेलं आहे बघा. तर ऑन ग्रिड सिस्टम मध्ये काय केलंय, ब्लॉक डायग्राम पहा, याच्यामध्ये मॉड्यूल आहेच, इन्व्हर्टर आहे, आता इथं एक ट्रान्सफर स्विच आहे. आता हे ट्रान्सफर स्विच कशासाठी आहे बघा, की इथे एक युटिलिटी सप्लाय एक्स्ट्रा वापरलेला आहे. युटिलिटी सप्लाय, ह्या युटिलिटी सप्लायचं काम काय बघा, तर याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं बॅटरी चार्जिंग वापरलेलं नाही. तुमचं या ठिकाणी डायरेक्टली सप्लाय सूर्यप्रकाश या पीयू मॉड्यूलवर येणार आहे. पीयू मॉड्यूल डीसी तयार करणार, डीसीचा एसी मध्ये रूपांतर इन्व्हर्टर करणार. आता ट्रान्सफर स्विच कधी वापरणार आहे, तर रात्रीच्या वेळेला ज्या वेळेला तुमचा प्रकाश नसेल त्यावेळेला युटिलिटी सप्लाय, बाहेरून येणारा सप्लाय डायरेक्टली तुमच्या लोडला जाणार आहे. आता युटिलिटी सप्लाय किंवा बाहेरून कोण देणार आहे, तर तुमचा एमएससीबी. लक्षात घ्या, जो आपल्याला आता कंटिन्यूस आपल्याला सध्या जो एमएससीबी सप्लाय देतोय, तो सप्लाय म्हणजे तुमची युटिलिटी सप्लाय. म्हणजे तुम्हाला सूर्यप्रकाश नसेल तर हा युटिलिटी सप्लायचा उपयोग कधीच होणार आहे, त्यावेळेला रात्रीच्या वेळेला, किंवा ज्या वेळेला तुमचा सूर्यप्रकाश जास्त येत नाही, उदाहरणार्थ पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये. जास्त सूर्यप्रकाश कधी होणार आहे, तुमच्या उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त त्याचा वापर होणार आहे, की सूर्यप्रकाश तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त त्याचा उपयोग होणार आहे. परंतु ज्या वेळेला तुमचा सूर्यप्रकाश जास्त नसणार आहे, किंवा रात्रीच्या वेळेला किंवा पावसाळ्यात, हिवाळ्यात, त्यावेळेला तुम्हाला कंटिन्युअस या युटिलिटी सप्लायतून तुम्हाला एसी लोड चालवता येईल. मग युटिलिटी सप्लाय म्हणजे तुमचा एमएससीबी कडून मिळणारा सप्लाय. तर ह्याचा ब्लॉक डायग्राम तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता, की समजा ऑन ग्रिड, आता हा ऑन ग्रिड तुम्ही इथं बघू शकता डिटेलमध्ये, की समजा इथं ऑन ग्रिड मध्ये हा सूर्यप्रकाश या पॅनलवर आहे. आता मॉड्यूल नाही आहे, मॉड्यूल म्हणजे तुमचा सिंगल झाला, आता हे बरेच आहेत मॉड्यूल, म्हणजे हा पॅनल झाला. तर ह्या पॅनलवर तुमचा सूर्यप्रकाश पडतोय, त्याचा डीसी मध्ये रूपांतर होतोय, डीसीचा एसी मध्ये रूपांतर हा इन्व्हर्टर करणार, आणि डायरेक्टली तुम्ही कशाला देता, एका नेट मीटरला. आता हा नेट मीटर म्हणजे काय, की ह्याच्यामध्ये तुमचा येणारा एमएससीबीचं पण कनेक्शन असते आणि घरामध्ये कनेक्शन पण असते. मग आता ज्या वेळेला तुमचा सूर्यप्रकाश नसेल त्यावेळेला तो एमएससीबी मधून येणारा सप्लाय तुम्हाला मिळणार, म्हणजेच युटिलिटी ग्रिड मधनं, युटिलिटी सप्लाय मधून तुम्हाला सप्लाय मिळणार. ज्यावेळेला सूर्यप्रकाश जोपर्यंत आहे तोपर्यंत तो हा बंद राहणार, युटिलिटी सप्लाय बंद राहणार, आणि सूर्यप्रकाश मधनं सप्लाय तुम्हाला डायरेक्टली घराला मिळणार. म्हणजे लाईट गेली असली तरी तुमचा कंटिन्युअस घराला सप्लाय तुम्हाला कंटिन्यू चालू राहणार आहे. कधी, ऑन ग्रिड सोलार सिस्टम मध्ये. आता याच्यामध्ये बघा बॅटरी चार्जिंग सिस्टम नाही, तुम्ही एक्स्ट्रा तिथं वापरू शकता. आता इथं कसं आहे, की बॅटरी एक्स्ट्रा खर्च या ठिकाणी बॅटरीचा वापर केलेला नाहीये. डायरेक्टली सोलार पॅनल, इन्व्हर्टर, एक मीटर वापरलेला आहे, की जो इन्व्हर्टर मधनं म्हणजे सोलार मधनं येणारा सप्लाय आणि तुमच्या एमएससीबी मधनं येणारा सप्लाय, आणि तुम्ही ह्याच्यात मग एक ट्रान्सफर स्विच असते. तुम्ही ज्या वेळेला सूर्यप्रकाश नसेल तर इकडे ट्रान्सफर करायचा युटिलिटी सप्लायला, आणि सूर्यप्रकाश आहे तर तो इकडून इकडे ट्रान्सफर करायचा, तुम्ही याला देऊ शकता. मग याच्यामध्ये काय होते बघा, की समजा इफ द जनरेटेड सोलार पॉवर इज 500 वॅट, म्हणजे या सोलार पॅनलच्या साहाय्याने तुम्ही समजा 500 वॅट जनरेट करत असाल, त्या घराला समजा 500 वॅट मिळत असेल, पण तुम्ही घरामध्ये फक्त 300 वॅट त्याचा खर्च केलेला आहे, 300 वॅट खर्च केला, तर राहिला तुमचे 200 वॅट. 200 वॅट लक्षात घ्या, युटिलिटी ग्रिड मध्ये तुम्ही एमएससीबी ला त्याला देऊ शकता किंवा विकत देऊ शकता, लक्षात घ्या. आणि ह्याचं ऍडजस्टमेंट करून तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला लाईट बिल सुद्धा त्या पद्धतीने ऍडजस्ट करून मिळते. म्हणजे जवळपास अशा पद्धतीमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वीज किंवा लाईट बिल येत नाही. कारण तुम्ही वीज निर्मिती जास्त करत असाल तर उलट तुम्ही त्या एमएससीबी ला सप्लाय वीज जास्त जनरेट झालेली तुम्ही त्यांनाच विकत असता. या ऑन ग्रिड सिस्टम मध्ये ह्याचा उपयोग होतो. नेट मीटर जोडून तुम्ही डायरेक्टली इथं येतं इनपुट, तुम्ही किती जनरेट केलं आणि किती एक्स्ट्रा झालेलं आहे, तुम्ही किती वापरलं, हे सगळं ह्याच्यामध्ये रिडिंग येतं, आणि हे सगळे रिडिंग त्या एमएससीबीच्या कंट्रोल सिस्टम मध्ये सगळं जात असते, आणि त्यांना सुद्धा सगळे डिटेल डाटा मिळत असते की तुम्ही किती खर्च केला आणि किती एक्स्ट्रा तुम्ही त्यांना पुरवलेला आहे, आणि त्या पद्धतीने तुम्हाला तो मीटरचं बिलिंग होतं. तर ह्याला म्हणतात ऑन ग्रिड सोलार सिस्टम. पण तो याच्यामध्ये एक्स्ट्रा काय काय ठिकाणी तुम्ही एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचं बॅटरी स्टोरेज पण वापरलेलं असते.
म्हणजे तुम्ही डीसी तयार करायचंच आहे, प्लस चार्ज कंट्रोलर आहेच. म्हणजे तुमचा पीव्ही मॉड्यूल काय करणार आहे, सोलर सिस्टम किंवा सूर्य ऊर्जेचं रूपांतर डीसी मध्ये करणार, चार्ज कंट्रोलर बॅटरी चार्ज करणार, बॅटरी परत डीसी इन्व्हर्टरला देणार, डीसीचा एसी मध्ये रूपांतर होणार, आणि तुम्ही ट्रान्सफर स्विचच्या साहाय्याने एसी लोडला देणार. आता हा युटिलिटी सप्लायचा वापर कधी होणार आहे, की तुमचे हे बॅटरीचा उपयोग होत नसेल किंवा तुमचा सूर्यप्रकाश नसेल, अशा वेळेला तो ट्रान्सफर स्विच युटिलिटी सप्लायला देणार. मग इकडचं कट होणार, इकडचं सूर्यप्रकाश कट होणार, म्हणजेच रात्रीच्या वेळेला हे बंद करणार आणि युटिलिटी सप्लाय मधून म्हणजे एमएससीबी कडून येणारा सप्लाय डायरेक्टली तुमच्या लोडला जाणार आहे. तसंच तुम्हाला समजा जनरेटर, बॅकअप जनरेटर सुद्धा तुम्ही तिथं ठेवून तुम्ही इथं वापरू शकता. म्हणजे जनरेटरचा वापर युटिलिटी सप्लाय म्हणून सुद्धा करू शकता. जनरेटर मधनं डायरेक्टली ड्युटी सप्लाय आणि डायरेक्टली तुम्ही लोडला देऊ शकता. हे कधी ज्यावेळेला तुमचा सूर्यप्रकाश नसेल अशा वेळेलाच या युटिलिटी सप्लायचा वापर केला जातो. तर तुमच्या लक्षात आलं असेल की युटिलिटी सप्लाय कशासाठी. फक्त या ब्लॉक डायग्राम मध्ये काय झालंय की तुम्हाला स्टोरेज बॅटरी जी आहे ते एक्स्ट्रा या ठिकाणी खर्च वापर केलेला आहे, पण तो मोस्टली ऑनलाईन ग्रीड मध्ये कोणत्याही प्रकारचं बॅटरीचा एक्स्ट्रा खर्च केला जात नाही. इथं बघा कुठल्याही प्रकारचं चार्जिंग किंवा बॅटरी खर्च नाहीये, डायरेक्टली सूर्यप्रकाश आहे, डायरेक्टली घराला जात आहे. समजा बॅटरी चार्जिंग नाही किंवा रात्रीच्या वेळेला तुम्हाला बॅटरी चार्जिंगची गरज नाही, कारण एमएससीबी ची लाईट कंटिन्यू चालू आहे. फक्त एकच काय होणार इथं प्रॉब्लेम, की लाईट गेली, एमएससीबी ची लाईट गेली अशा वेळेला, रात्रीच्या वेळेला, अशा वेळेला तो प्रॉब्लेम येणार आहे. मग तुम्हाला काय लागणार इथं, एक्स्ट्रा स्टोरेज बॅटरी लागणार आहे. मग स्टोरेज बॅटरीचा वापर तुम्ही इन्व्हर्टर म्हणून वापर करून तुम्ही त्याचा एसी लोड साठी वापर करू शकता. अशा पद्धतीनं आपण दोन प्रकारचे सोलार सिस्टम बघितले, ऑफ ग्रिड सिस्टम आणि ऑन ग्रिड सिस्टम. आता हे सोलार सिस्टम तयार करण्यासाठी त्याचे सायझिंग कशी असली पाहिजे, स्टँडर्ड कशी असली पाहिजे, तर त्याचा जरा थोडासा अभ्यास आपण पुढे करूया. की त्याच्यामध्ये सायझिंग ऑफ पीव्ही मॉड्यूल. तर सायझिंग ऑफ पीव्ही मॉड्यूल ते कशामध्ये मोजलं जाते, वॅट पीक मध्ये. लक्षात घ्या, वॅट पीक मध्ये, त्याला शॉर्ट मध्ये WP म्हणतात. तर त्याचा फॉर्म्युला आहे डेली एनर्जी कन्झम्पशन भागिले आयसोलेशन गुणिले एफिशियन्सी, म्हणजे दैनिक ऊर्जा खपत भागिले सूर्यप्रकाश उघडे ठेवणे गुणिले कार्यक्षमता. तर अशा पद्धतीनं आता हे कसं डिझाईन केलं जाते त्याचा आपण अभ्यास पुढे करणार आहोत. त्याच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही असं एक सोलार पॅनल घेता, सोलार पॅनल घेतल्यानंतर त्याच्या मागच्या बाजूला त्याचं स्पेसिफिकेशन असं दिलेलं असतं. त्याच्यामध्ये मॅक्झिमम ऑपरेटिंग पॉवर, व्होल्टेज, करंट असं दिलेलं असतं. मग किती जास्तीत जास्त मॅक्झिमम ऑपरेटिंग पॉवर आहे, तर 180 वॅट पर्यंत आहे. मॅक्झिमम ऑपरेटिंग व्होल्टेज किती आहे, तर 18.95 वोल्ट पर्यंत चालणार. करंट किती आहे, तर 9.50 अँपियर पर्यंत. तर त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं एक असते STC म्हणजे स्टँडर्ड टेस्ट कंडिशन, मानक चाचणी स्थिती. तर हे मानक चाचणी स्थिती, हे जो मॉड्यूल आहे तुमचा सोलार मॉड्यूल, हे डिझाईन करण्यासाठी हे तुम्हाला मानक चाचणी स्थिती तयार करावं लागते. मग याच्यासाठी 3 मापदंड आहे. त्याच्यामध्ये 3 मापदंड आहेत. त्याच्यातला पहिला आहे इररेडियन्स. इररेडियन्स म्हणजेच काय, प्रकाश विकिरण किंवा सूर्यप्रकाश तीव्रता किंवा शक्ती. तर हे काय आहे, तर सपाट पृष्ठभागावर पडणाऱ्या प्रति चौरस मीटर वॅट्स मध्ये मोजमाप मानक आहे 1 किलोवॅट प्रति वर्ग मीटर आहे, म्हणजेच 1000 वॅट पर मीटर स्क्वेअर. हे स्टँडर्ड आहे, लक्षात घ्या. हे तुम्हाला डायरेक्टली या मागच्या बाजूला त्या प्लेटवर बघायला मिळणार. लक्षात घ्या, हे बघा HTC इथं दिसते आणि 1000 वॅट पर मीटर स्क्वेअर. आता इथं स्क्वेअर दिसत नाही, पण ऍक्च्युली मीटर स्क्वेअर असते. 1000 वॅट पर मीटर स्क्वेअर हा पहिला झाला. इररेडियन्स म्हणतो त्याला, इररेडियन्स. त्याची क्षमता आहे 1000 वॅट पर मीटर स्क्वेअर. दुसरा आहे AM. आता इथं तुम्हाला दिसेल बघा, इथं दुसरा आहे AM. त्याचे स्टँडर्ड किती आहे, 1.5. आता हे AM काय बघा, AM म्हणजे एअर मास, हव्याच्या जाडी आणि स्पष्टतेच्या संदर्भ देत ज्याद्वारे सूर्यप्रकाश मॉड्यूल पर्यंत पोहोचण्यासाठी जातो. सूर्य कोन या मूल्यावर परिणाम करते आणि ह्याचा मालक मूल्य आहे 1.5.
हे स्टँडर्ड, हे सुद्धा स्टँडर्ड आहे. एअर मास हा दुसरा मानक आहे. आणि तिसरा मापदंड काय आहे, सेल तापमान. आता सेल तापमान सुद्धा इथं दिलेलं आहे बघा. सेलचं तापमान, सेल टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस. तर हे 25 डिग्री सेल्सिअस असते सेल तापमान, जे सौभोवतालच्या हवेच्या तापमानापेक्षा भिन्न असेल. एसटीसी सेलचे तापमान 25 डिग्री सेल्सिअस असे परिभाषित करते. तर मानक चाचणी अटच्या साठी 3 मापदंड वापरले आहेत. तर पीव्ही मॉड्यूल तयार करण्यासाठी तुम्हाला हे मापदंड लागतात. तर याच्यासाठी इथं 3 मापदंड दिलेत. त्या मापदंडावरून हे सगळे तयार केले जातात. 1000 वॅट मीटर स्क्वेअर, रेडियन्स, नंतर एअर मास 1.5 आणि सेल टेम्परेचर 25 डिग्री सेंटीग्रेड. तसंच बॅटरी जे तुम्ही वापरणार आहेत ह्या पीव्ही मॉड्यूल मध्ये सोलार पॅनल बसवण्यासाठी जी बॅटरी वापरणार आहे, तर बॅटरी साईज तुमची कशी असली पाहिजे किंवा बॅटरीची क्षमता किती असली पाहिजे एम्पियर आवर मध्ये. तर त्याच्यासाठी सूत्र आहे डेली एनर्जी कन्झम्पशन भागिले बॅटरी व्होल्टेज गुणिले डिस्चार्ज कॅपॅसिटी. परंतु ह्याच्यामध्ये समजा हे नुसतं बॅटरीचं झालं, पण बॅटरी बरोबर तुम्ही इन्व्हर्टरचा पण वापर केला तर इन्व्हर्टरची त्यामध्ये फक्त इन्व्हर्टर एफिशियन्सी टाकायची आहे, इन्व्हर्टरची कार्यक्षमता त्यामध्ये ऍड करायची आहे. म्हणजे बॅटरी कॅपॅसिटी तुम्ही त्याच्यामध्ये एम्पियर आवर मध्ये काढू शकता. पण जेवढं तुम्ही जास्तीत जास्त एम्पियर आवर तुम्ही तयार करणार आहात किंवा वापरणार आहात, तेवढं तुम्हाला बॅकअप जास्तीत जास्त वेळ तुमचा जो उपकरण आहे तो चालणार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही जास्त प्रमाणात करंट एम्पियर आवर वापरला तर तुम्हाला बॅकअप जास्त देणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण सोलार पॉवर सिस्टम बघितलं, त्याचे प्रकार बघितले आणि डिझाईन करण्यासाठी कोणत्या पद्धतीचे कोणते मापदंड वापरले जातात ते पाहिलं. आता शेवटी बघूया की ऍडव्हान्टेजेस ऑफ सोलार इलेक्ट्रिक सिस्टम, सौर विद्युत प्रणालीचे फायदे आणि तसेच तोटे. तर पहिला आपण बघूया फायदे. तर फायदेमध्ये काय, नूतनीकरण योग्य ऊर्जा स्त्रोत. दुसरा आहे वीज बिले कमी करते, मगाशी मी सांगितलं वीज बिल कमी करणार आहे. नंतर विविध अनुप्रयोग, भरपूर बरेच ठिकाणी त्याचा उपयोग केला जात आहे. कमी देखभाल खर्च, मेंटेनन्स कमी आहे त्याचा, आणि तंत्रज्ञान विकास. तर असे 4-5 उपयोग फायदे या सौर विद्युत प्रणालीचे आहेत. आता तोट्यामध्ये काय बा, प्रारंभिक स्थापना किंमत खूप जास्त आहे, सुरुवातीलाच त्याचा खर्च जास्त होतो स्थापना करताना. नंतर हवामान स्थितीमुळे प्रभावित. आता हवामानामुळे हा तोटा होतोच, कारण रात्रीच्या वेळेला तो कार्य करणार नाही. तसंच पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये तुम्हाला वीज निर्मिती होणार नाही, म्हणजेच हवामान स्थितीमुळे प्रभावित होते. नंतर तुम्हाला बॅटरी एक एक्स्ट्रा जोडावं लागते. बॅटरी साठवण महाग आहे, म्हणजे बॅटरी तुम्हाला एक्स्ट्रा, कारण जेवढं तुम्ही करंट रेटिंग जास्त घ्याल तेवढं बॅटरीची किंमत सुद्धा वाढते. म्हणजेच ती जी बॅटरी तुम्हाला एक्स्ट्रा घ्यावंच लागते, कारण ज्या वेळेला तुमचा सूर्यप्रकाश नसेल त्यावेळेला बॅटरी मधला तो डीसी सप्लाय तुम्ही त्याचा इन्व्हर्टर म्हणून इन्व्हर्टरच्या साह्याने परत डीसीचा एसी मध्ये रूपांतर करून एसीवर चालणारे उपकरण तुम्ही चालवू शकता. तर त्या ठिकाणी बॅटरीचा एक तोटा आहे. आणि शेवटी आहे बरीच जागा वापरते. आता जेवढं तुम्ही पॅनल जेवढं जास्त जोडाल, जेवढं जास्त वापराल, तेवढं तुमचा आउटपुट पण बॅकअप मिळणार, आउटपुट पण तुम्हाला तेवढं जास्त वॅटेज आउटपुट देणार किंवा पॉवर आउटपुट जास्तीत जास्त देणार. मग त्याच्यासाठी तुम्हाला बरेच जागा वापरावी लागते. तर अशा पद्धतीनं तुमचा सोलार पॉवर सिस्टम, त्याचे फायदे आणि तोटे. अशा पद्धतीनं तुमचा तिसरा लेसन संपलेला आहे.